नमस्कार. मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण करणार आहोत मस्त चटपटीत अशी लसूणी शेव. शेव इतकी करायला सोपी आहे, साहित्य तर कमी आहेच, पण ती करण्याची पद्धत एवढी सोपी आहे आणि रिझल्ट 100% इतका अप्रतिम आहे. अजिबात ही शेव तेलकट होत नाही आणि शिवाय करण्याची पद्धत खूप सोपी आहे. तुम्हालाही ही सोपी पद्धत अचूक प्रमाणात शिकून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. लगेच रेसिपी सुरू करूयात. तर सगळ्यात अगोदर शेवेला छान फ्लेवर यावा यासाठी मी इथे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. आता हे तिन्ही साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेणार आहोत. सुरुवातीला पाणी न घालता बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर पाणी घालून व्यवस्थित ते अगदी बारीक करून घ्यायचं आहे, जेणेकरून हा फ्लेवर अगदी छान आपल्या शेवेमध्ये उतरेल त्यासाठी. तर मग अशी घेतलेलं साहित्य छान बारीक करून झालेलं आहे आणि आपण त्यात पुरेसे पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपण गाळून घेणार आहोत, कारण आपल्याला जाडसरपणा शेवेमध्ये कुठेही नको आहे, कारण आपण शेव ही बारीक करणार आहोत. त्यासाठी हे छान असं आपण गाळून घेऊयात आणि जे याचं पाणी निघालेलं आहे फ्लेवरचं ते आपण शेवेसाठी वापरणार आहोत. तर आता हे पाणी साईडला ठेवूयात आणि लगेच आपण बेसन पीठ घेणार आहोत. तर इथे मी घेते आहे 2 वाटी भरून बेसन पीठ. आता बेसन पीठ हे घरचं वापरायचं नाही आहे, ते बाहेरून पॅकेटचं वापरलं तर छान, त्याने शेवही छान येते, कारण बाहेरचं पीठ छान बारीक असतं. आता 2 वाटी बेसन पीठसाठी मी पाव वाटी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. याने शेव अगदी छान कुरकुरीत येते. आता यात आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि बघा थोडासा आपण इथे हिंग घातलेला आहे. पाव चमच्यालाही कमी आपण हळद घालायची आहे, खूप जास्त हळद घालायची नाही आहे. तर आता मी इथे एवढंच साहित्य घालते, मी यात लाल तिखट वापरणार नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. तर आता हे कोरडं साहित्य एक वरवर आपण मिक्स करून घेऊयात आणि आता यात आपण मोहन देणार आहोत. तर मोहन मी इथे अगदी साध्या तेलाचं देणार आहे. तर बघा आपण 2.5 वाटी संपूर्ण पीठ घेतलेलं होतं, त्यासाठी मी इथे 2.5 चमचे थंड तेलाचं मोहन देते. तेल मी अजिबात गरम केलेलं नाही आहे. अगदी झटपट शेव बनते, खूप किचकट याची प्रोसिजर नाही आहे. तर इथे आपण 2.5 चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि तुम्ही चमचा बघू शकता, पोहे खाण्याच्या चमच्यापेक्षा हलकासा हा चमचा मोठा आहे. तर आता आपण काय करूयात, चमचा तेलाचा आहे तर त्यानेच सुरुवातीला हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि नंतर मग हाताने व्यवस्थित दिलेलं मोहन हे पिठाला लावून घेऊयात. कुठलंही मोहन तुम्ही कुठल्याही पदार्थाला जर देत असाल ना, तर सुरुवातीला एक 5 ते 7 मिनटं छान ते मोहन पिठाला लावून घ्यायचं आहे. त्यानेच मोहन दिल्याचा फायदा जास्तीत जास्त होतो. तर आता बघा संपूर्ण पिठाला आपण मोहन लावून घेतलेलं आहे आणि मगाशी आपण जे लसूण, जिरं आणि ओव्याचं जे पाणी करून घेतलं होतं ते सगळंच यात घालणार आहोत, कारण आपण ते थोडंच केलेलं आहे. सुरुवातीला हे पाण्यामध्ये छान पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर जसं जसं आपल्याला लागेल पीठ मळण्यासाठी तर आपण साध्या पाण्याचा वापर करून घेणार आहोत. तर इथे मी थोडं साधं पाणी घालते आणि पाणी अगदी रूम टेम्परेचरवरचं आहे, गरम वगैरे अजिबात केलेलं नाही. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलेलं होतं की अगदी साधी आणि सोपी प्रोसिजर आहे, अगदी झटपट होते. तर बघा पाणी घालत घालत थोडं आपण मळून घ्यायचं आहे आणि खूप जास्त घट्टही मळायचं नाही आणि खूप अगदी पातळही नाही. आणि शिवाय ते जर बाहेरचं तुम्ही पॅकेटचं बेसन पीठ वापरत असाल ना, तर ते खूप चिकट असतं आणि आपल्याला असंच चिकटसर पीठ हवं आहे शेवेसाठी. घरचं जर पीठ असेल ना दळलेलं, तर ते हवं तेवढं बारीक नसतं, त्यामुळे त्याला चिकटपणा तितका नसतो. तर बघा अगदी थोडं पाणी घालत जायचे, खूप पाणी एका वेळेलाही घालायचं नाही आणि छान असं मऊसूत पीठ आपल्याला मळून घ्यायचे. तर आता बघा हे पीठ खूप चिकट असल्यामुळे ना गोल गोल फिरवणं शक्य होत नाही आणि शिवाय हातही दुखून येतो. तर त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही व्हिडिओत बघितल्याप्रमाणे अशा प्रकारे तुम्ही पीठ फेटून घेऊ शकता. याने काय होतं, पीठ छान हलकं फुलकं होतं आणि शेव अगदी छान कुरकुरीत येते. तर बघा अशा प्रकारे आपण हे पीठ फेटून घेणार आहोत. थोडासा पिठाचा रंग हा हलका झाला ना, म्हणजे थोडासा लाईट झाला की पुरेसं होतं. आता मी ते तेल लावून घेतलेलं आहे आणि एवढं मऊ पीठ आहे. एक 5 मिनटासाठी आपण याला झाकून ठेवणार आहोत, खूप जास्तही मुरवण्याची गरज नाही आहे. तर 5 मिनटं झालेली आहेत आणि पीठ छान हलकंसं ते मुरलेलं आहे.
तर आता आपण सोऱ्यामध्ये हे पीठ घालून घेऊयात. तर मी इथे अगदी बारीक शेव करून घेणार आहे. त्यासाठी इथे एक बारीक जी शेवेची प्लेट असते ती आपण घालून घेऊयात आणि सोऱ्याला आतून तेल लावून घेतलेलं आहे ते काळजीनेच लावून घ्या. तर चमच्याने व्यवस्थित सोऱ्यामध्ये जे आपण पीठ भरतो ना ते घट्ट दाबून भरायचं, अगदी त्यात पोकळी नको राहायला. तर हे सगळं पीठ आपण छान दाब देऊन भरून घेऊयात आणि सोऱ्या इथे तयार करून घेऊयात. आता तेल छान तापलेलं असावं शेवेसाठी आणि तेल छान तापलं की आपण त्यात शेव घालून घ्यायचे. आणि तुम्ही बघा, आपण शेवेचं जे पीठ मळलेलं होतं ते छान पातळ मळलं होतं, त्यामुळे शेव आपण ज्यावेळेस घालतो त्यावेळी ती जड जात नाही फिरवायला. शेव घालताना खूप जास्त वेडे शेवेचे द्यायचे नाही, त्याने काय होतं की ती मग कच्ची राहण्याची, आतून ती हवी तशी कुरकुरीत होणार नाही. म्हणून खूप असे पातळ वेडे द्यायचे, अगदी 1-2 वेडे दिलेत पुरेसे होतात. आणि लगेच झारा लावायचं नाही आहे शेवेला, थोडंसं तिला तेलात सेट होऊ द्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. तेल सुरुवातीला छान तापवून घ्या, पण ज्यावेळी आपण शेव घालतो ना त्यावेळी मात्र गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवा. नाहीतर काय होतं, शेव संपूर्ण घालेपर्यंत काठाजवळची जी शेव असते ती थोडीशी डार्क रंगावर येते, म्हणजे थोडं गडद रंगावर येते आणि तोपर्यंत आतली शेव घातलेलीही नसते. तर बघा, आपण दोन्ही बाजूने छान अशी शेव तळून घेतलेली आहे आणि तुम्ही रंग बघू शकता, सुरेख दिसतोय ना, मस्त. आणि शिवाय ही शेव अजिबात तेलकट होत नाही, हे तर मी तुम्हाला अगदी 100% खात्रीने सांगू शकते. आता आपण तिला जाळीवर काढून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपण शेवेचा एक दुसरा गाणा घालून घेऊयात. तर बघा, अगदी इझिली घालता येते आणि खूप घट्ट पीठ मळायचं नाही आहे, वेढे शेवेचे जास्त घ्यायचे नाही आहेत. आणि वेडे आपले संपले की आपण काय करतो, बोटाने ती शेव काढतो. तर अजिबात तसं करायचं नाही आहे. तुमच्याकडे जर ज्याप्रमाणे माझ्याकडे सोऱ्या आहेत तसा असेल तर आपण लास्ट, आता आपल्याला वेडे घालून झालेत आणि एवढे वेडे आपल्याला पुरेसे आहेत असं वाटलं की आपण काय करायचं, त्याला उलट्या दिशेने, ते वरचं जे हँडल आहे ते उलट्या दिशेने फिरवलं ना की आपोआप शेव पडायची बंद होते. त्यामुळे आपल्याला हाताने वगैरे काढण्याची गरज लागत नाही. तर आता बघा, आपण शेव छान, शेवेवरचे बुडबुडे कमी झाले की आपण त्याला पलटवून घ्यायचे आणि खूप जास्त वेळ लागत नाही शेव व्हायला. तर मीडियम गॅस ठेवा. तळताना अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आणि त्या प्रत्येक तळण्याच्या गोष्टीसाठी या टिप्स ज्या आहेत त्या सारख्याच असतात, थोड्याफार प्रमाणात त्या बदलतात. तर बघा, सुंदर दिसतं आणि वेढा पण बघा अजिबात खूप जास्त नाही, छान विरळ विरळ आपण वेढा घेतलेला आहे शेवेचा आणि जाम भारी दिसते आणि तितकीच छान ती लागते सुद्धा. बघा मस्त. आणि वेडे कमी घेतल्याने काय होतं, छान ती एकसारखी तळल्या जाते. तर इथे आपली शेव सगळी तळून तयार झालेली आहे आणि आपण घेतलेल्या मापाप्रमाणे एवढी शेव तयार झालेली आहे. दिसते ना भारी. तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि बघा, अगदी सुरेख रंग, एकसारख्या रंगावर तळली गेलेली आहे. आणि आता आपण थोडीशी शेव तुम्हाला मी जवळून दाखवते. तर बघा, अगदी छान पातळ वेडा असला ना की एकसारखी तळली जाते, जराही ती कुठे आतल्या बाजूला नरम राहत नाही. बघा दिसते का, अजिबात ती तेलकट नाही आहे. आपण तोडून बघूयात, एवढी छान खुसखुशीत आहे ना, ती हाताळायलाही मला जड जाते. बघा, दोन्ही हाताने आपण तोडूयात, कारण एका हाताने तोडली ना तर ती खाली पडते. बघा दिसते ना, सुरेख आणि कुरकुरीत, अजिबात तेलकट होत नाही आणि जोपर्यंत संपेपर्यंत ती छान कुरकुरीत राहते. आणि सांगू का, आपण म्हणतो की संपेपर्यंत, पण ती शेव एवढी छान होते ना की केली की ते लगेच संपते. तर तुम्ही बघू शकता, आपण शेव छान अशी बारीक केली आणि अगदी इझिली ती बारीक होते, म्हणजे तुम्हाला कुरकुरीतपणाचा कळला असेल. आणि तुम्हाला मी आता माझा हात दाखवते. बघा, हात अजिबात तेलकट नाही आहे. मी सांगितलेल्या पद्धतीनुसार जर तुम्ही शेव केलीत ना तर खूप सुरेख होईल. बघा, आपण डिशमध्ये घातलेली होती मगाशी आणि डिशलाही जराही तेलकटपणा नाही आहे. बघा, डिशही छान कोरडी आहे, तुम्ही अजून जवळून बघू शकता. बघा, सुरेख रंग, टेक्स्चर असं शेवेला आलेलं आहे. तुम्हाला शेव करण्याची ही झटपट आणि सोपी पद्धत कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशा छान छान रेसिपीज अगदी सोप्या भाषेमध्ये शिकायला मिळतील. आणि त्याचबरोबर फराळाचे इतरही पदार्थ चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर नक्कीच जाऊन बघा, तुम्हाला तेही नक्कीच आवडतील. तर पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.